नमस्कार. आपणा सर्वांचं माझ्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती सहर्ष स्वागत आहे. तर आज एकंदरीत आपण शेवगा या पिकाची लागवडीपासून ते अगदी मार्केटिंगपर्यंतच्या गोष्टी आपण बघणार आहेत. मुळातच शेवगा हे पीक असणारं आपण नगदी पीक असं म्हणू शकतो आणि शेवग्याचे साधारण आपण एका वर्षामध्ये 2 ते 3 हंगाम आपण घेऊ शकतो. आणि जेव्हा शेवगा आपण लागवड करत असतो तर त्यावेळेस वाणांचं निवड करणं हे गरजेचं असतं. सध्या मार्केटचा विचार केला महाराष्ट्रामध्ये शेवगा या पिकामधले महत्त्वाचे 3 वाण आहेत. त्याच्यामधला ओडिसी 3 आणि ओडिसी 4 या वाणाची आपण लागवड करू शकतो. त्याचबरोबर PKM 1 आणि PKM 2 या वाणाची लागवड करू शकतो. पण सध्या मार्केटचा विचार केला तर ओडिसी याच्यामध्ये 3 आणि 4 या वाणाला जास्त प्रमाणात ग्राहकांची मागणी राहत असते. मुळातच ही शेंग असायला साधारण 1.5 ते 2 फूट लांबीला साधारण रुंदी जी आहे ती मीडियम साईजमध्ये रुंदी असते. त्याच्यामुळं बऱ्यापैकी ग्राहकांची मागणी या शेंगेला राहत असते. मग याची लागवड करायचं झालं तर ह्याचं साधारण लागवड आपण हंगामामध्ये कधीही करू शकतो वर्षभरामध्ये. आणि साधारण लागवड केल्यानंतर आपले जे फळ आहे, शेंग आहे ते साधारण 6 महिन्यानंतर आपल्याला काढणीला येत असते. पण अगदी सुरुवातीपासून ते 6 महिन्यापर्यंत त्याची व्यवस्थित छाटणी व्यवस्थापन करणं गरजेचं असतं. म्हणजे लागवड केल्यानंतर साधारण 1.5-2 महिन्यामध्ये ज्यावेळेस झाड जसं वाढत असतं, तर त्यावेळेस प्रत्येक स्टेजनुसार त्याचं टॉपिंग करणं गरजेचं असतं. म्हणजे शेंडा फोडावा लागतो आणि शेंडा फोडल्यामुळं पूर्णपणे झाड जे आहे ते आपल्याला डेरेदार शेवटच्या स्टेजपर्यंत करता येतं. आणि ज्यावेळेस आपल्याला बहाराचं व्यवस्थापन करायचं आहे, त्याच्या अगोदर 1 ते 2 महिने जे शेणखत असेल, रासायनिक खतं असतील, त्याचा बेसल डोस आपल्याला प्रत्येक झाडाला भरायचा आहे. जेणेकरून भविष्यामध्ये जे उत्पादन आपण चांगल्या पद्धतीने घेणार आहे, ते पोषण द्रव्याची क्षमता त्या झाडाची, त्या प्लॉटची चांगल्या पद्धतीने मेंटेन होईल. त्याचबरोबर झाडाला बेसल डोस दिल्यानंतर छाटणीच्या अगोदर छाटणी व्यवस्थापन केल्यानंतर त्या प्लॉटला साधारण 25 ते 30 दिवसाचा ताण देणं सुद्धा गरजेचं आहे. आणि ताण कशासाठी द्यायचा आहे, तर जेणेकरून त्या झाडाच्या काडीमध्ये चांगल्या पद्धतीने स्टोरेज येण्यासाठी, जेणेकरून भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीने फ्लॉवरिंग येऊन, फुलं येऊन आपल्याला फळाचं उत्पादन, शेंगेचं उत्पादन चांगल्या पद्धतीने घेण्यासाठी ताण व्यवस्थापन सुद्धा करणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस ताण व्यवस्थापन कंप्लीट झाल्यानंतर त्याच्यानंतर पाणी व्यवस्थापन, फवारणी व्यवस्थापन आणि लिक्विडच्या फॉर्ममधून देणारे जे खत व्यवस्थापन आहे, या तिन्ही गोष्टी तंतोतंत आपल्याला पाळाव्या लागतात. आणि त्या बहारानुसार जर पाहायला गेलं तर शेवग्यामध्ये मोस्टली 3 बहार आपण घेतले जातात. पण त्याच्यामधले जून-जुलैचा बहार असेल, ऑगस्ट-सप्टेंबरमधला बहार असेल किंवा फेब्रुवारी-मार्चमधला बहार असेल. तर ह्या तिन्ही हंगामानुसार आपण बहार घेत असतो. आपल्या भागामधलं हवामान कसं आहे, वातावरण कसं आहे आणि त्याचबरोबर मार्केटच्या दर ह्याच्यानुसार आपण बहार व्यवस्थापनाची निवड आपण करू शकतो. आणि तसं मार्केटमध्ये जर पाहायला गेलं तर साधारण शेवगा या पिकाला ₹50 पासून ते ₹400 किलोपर्यंत शेंग आपली मार्केटला जात असते. आणि मुंबईचं वाशी असेल, पुण्याचं गुलटेकडी असेल, हैदराबादचं मार्केट असेल, त्या ठिकाणी आपण शेंगाची विक्री करत असतो. आणि खूप चांगल्या पद्धतीने आपण शेंगा या पिकामधून विक्रमी उत्पादन घेऊन आपलं जे शेतीमधलं असणारं अर्थकारण ते मजबूत करू शकतो. तरी शेवगा या पिकावरती कोणकोणत्या किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव होत असतो ते आपण बघणार आहोत. त्याच्यामधली पहिली जी कीड आहे जी शेवगा पिकावरती होत असते, जी की शेंगा पोखरणारी अळी, तिचा प्रादुर्भाव होत असतो. मोस्टली या अळीची लक्षणे काय दिसून येतात, तर ते शेंगा जे असतात, शेंगाच्या आतमधला जो गाभा असतो किंवा जो बिया असते त्याच्यावरती ती स्वतःची उपजीविका भागवत असते. आणि कालांतराने ती शेंगाची जी लांबी आहे किंवा जी रुंदी आहे ती वेडीवाकडी असायची होत असते. आणि अळीचा जास्त प्रादुर्भाव दिसून आला तर भविष्यामध्ये उत्पादनामध्ये आपल्याला घट दिसून येत असते. तर ह्या अळीचं नियंत्रण करायचं असेल तर प्लॉटवरती आपण येलो स्टिकी ट्रॅप किंवा फेरोमेन ट्रॅप हे जर लावले तर चांगल्या पद्धतीने आपण शेंगा पोखरणाऱ्या अळीचं नियंत्रण करू शकतो. त्याचबरोबर केमिकली जर विचार करायला गेलं तर इमामेक्टिन बेन्झोएट हे जे कीटकनाशक आहे त्याचा स्प्रे घेतला तर चांगल्या पद्धतीने आपण त्या अळीचं नियंत्रण करू शकतो. त्याचबरोबर मावा या किडीचा सुद्धा प्रादुर्भाव होत असतो. मुळातच मावा ही रस शोषक किड आहे. या किडीचा प्रादुर्भाव जर शेवगा पिकावरती झाला, मोस्टली शेवगा ह्याच्या शेंड्यावरती किंवा फुलावरती या किडीचा प्रादुर्भाव होत असतो. आणि या किडीच्यामुळे जास्त प्रमाणात रस शोषून घेत असते कवळ्या भागामधला आणि कालांतराने त्याच्यामध्ये चिकट द्रव स्त्रवत असतो. आणि त्या चिकट द्रवावरती काळ्या बुरशीची ग्रोथ होत असते आणि कालांतराने ते जास्त प्रमाणात परिणामकारक असते. तर ह्या मावा या किडीचं नियंत्रण करायचं असेल तर मार्केटमध्ये उपलब्ध असणारे जे इमिडाक्लोप्रिड असेल किंवा थायोमिथॉक्झम असेल त्याचा स्प्रे घेऊन चांगल्या पद्धतीने मावा या किडीचं नियंत्रण करू शकतात. त्याचबरोबर येलो स्टिकी ट्रॅप किंवा ब्ल्यू स्टिकी ट्रॅप फ्लॅटमध्ये प्रति एकर 10 या प्रमाणात जरी लावले तर चांगल्या पद्धतीने आपण मावा किडीचं नियंत्रण करू शकतो. त्याचबरोबर महत्वाची तिसरी जी कीड आहे जी की पांढरी माशी आपण म्हणत असतो. या पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव झाला तर झाडाची पाने पिवळी होऊन कालांतराने गळत असतात. आणि ह्या सुद्धा किडीचं नियंत्रण करायचं असेल तर मार्केटमध्ये उपलब्ध असणारे जे ॲसिटामाप्रिड नावाचं जे कीटकनाशक आहे ते जर स्प्रे घेतला तर चांगल्या पद्धतीने आपण पांढऱ्या माशीचं नियंत्रण करू शकतो. त्याचबरोबर रोगामध्ये जर विचार करायला गेलं तर शेवगा या पिकावरती करपा या रोगाचा प्रादुर्भाव होत असतो. आणि करपा या रोगाचा प्रादुर्भाव झाला तर शेवगाच्या पानाच्या कडेला किंवा मध्यभागी पाने ही करपल्यासारखी दिसून येतात आणि कालांतराने ते पाण्याची गळ होत असते. तर ह्या रोगाचं नियंत्रण आपल्याला करायचं असेल तर मार्केटमध्ये उपलब्ध असणारे जे की कार्बेंडिझम किंवा मॅन्कोझेब हे केमिकल कंटेंट असणार कोणतेही एक इफेक्टिव्ह बुरशीनाशक
त्याच्यावरती चांगला परिणाम करू शकते. त्याचबरोबर रोगामध्ये दुसरा विचार करायला गेलं तर भुरी या रोगाचा प्रादुर्भाव होत असतो आणि भुरी या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर झाडाच्या पानावरती आपल्याला पांढऱ्या कलरच्या बुरशीची ग्रोथ झालेली दिसून येत असते आणि कालांतराने जास्त प्रमाणात भुरीचा प्रादुर्भाव झाला तर कालांतराने झाडाची जी पानं आहेत ते पानाची गळ होते आणि भविष्यामध्ये आपल्याला उत्पादनाला त्याचा फटका बसू शकतो. तर ह्या भुरी रोगाचं नियंत्रण करायचं असेल तर हेक्झाकोनाझोल किंवा वेटेबल सल्फर याच्यापैकी कोणतेही इफेक्टिव्ह कंटेंट असणारं बुरशीनाशक त्याच्यावरती चांगला रिझल्ट आपल्याला भुरी रोगाचं मध्ये देऊ शकतो. त्याचबरोबर तिसरा जो प्रॉब्लेम आहे तो आहे की फ्लॉवरिंग स्टेजमध्ये आपलं फुलं सेट होण्याऐवजी फुलांची गळ जास्त प्रमाणात होत असते आणि मुळातच ही फुलांची गळ का होते तर पाण्याचा ताण जास्त प्रमाणात बसला किंवा झिंक बोरॉनची डिफिशियन्सी असली किंवा इतर कुठल्याही सूक्ष्म अन्नद्रव्यांची जर कमतरता त्या प्लॉटवरती दिसून आली तर त्या कमतरतेमुळे आपल्याला या एकंदरीत फुलगळ ही समस्या जाणवत असते.